अजब रमा राघवची जोडी। Back? Oh God! Please, please, please save me! नाही म्हणजे पनीर मटर खरंच खूप छान झालं होतं। मला इतकी रमाची आठवण आली ना की ती असती तर तिला खूप आवडलं असतं। नाही नाही अरे आजकाल आहे ना आपल्या रमाला भेंडी सारख्या मिळमिळीत भाज्या आवडतात। करेक्ट? हो। बरं मला सांगा कुणाला फोन आला होता का रमाचा? नाही म्हणजे लेक आपली आहे स्मार्ट पण सोलो ट्रिपला गेली आहे, अधून मधून आपल्याला तिची चौकशी करणं गरजेचं आहे। हो रे तिने तर कॉल केलाच नाहीये। लेट मी कॉल। नाही मी 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 करते कॉल। गुड तूच कर पवित्र। विचारून घेते का मी कॉल का करायचा नाही? लावण्या ती तुझ्याशी मनमोकळेपणे काहीही शेअर करणार नाही, तुला काहीही सांगणार नाही म्हणून सांगतोय की पवित्राची निदान शेअर तरी करेल म्हणून पवित्राने कॉल करायला। रमा माझी मुलगी आहे लक्षात ठेव। हा ते मान्यच आहे, ते कोणीच नाकारत नाहीये पण कॉल पवित्रालाच करू दे। हो मी करते ट्राय। कोणाचा फोन वाजतोय? अश्विनी तू इथे काय करतेस? पवित्रा आंटी। हॅलो हॅलो नेहा, अगं रमा फोन का उचलत नाहीये? तुझ्याकडे पोहोचलीये ना, तिला जरा फोन दे बरं। पवित्रा आंटी रमा इकडे येणार होती का? नाही म्हणजे
तिने तसं काही कळवलं नाही आणि ती नाही आली आहे इकडे. थांब, काहीतरी कन्फ्युजन झालंय माझं. मी फोन ठेवते जरा. काय ग, काय झालं? काय म्हणाली रमा? नाही तिला ना रेंज नव्हती, त्यामुळे तिला मी काय बोलत होते तिला कळतच नव्हतं. मी पुन्हा एकदा फोन ट्राय करते. मी बघते. तू माझ्या खोलीत यायची काही गरज नाहीये. नाही राघवराव, मी तुमच्या खोलीमध्ये कोणाच्या तरी फोनचा आवाज ऐकला. तुमच्या खोलीमध्ये कोणीतरी आहे. हो आहे ना, मी आहे, तू आहेस आणि माझा चार्जिंगला लावलेला फोन आहे तिथे. तुमचा फोन आधीपासूनच इथे होता का? हा वाजला. अश्विनी, मी तुझ्या प्रश्नांची उत्तरं देत बसणार नाहीये आणि इच्छाही नाही. तुला कळलं ना, आपल्या दोघांव्यतिरिक्त इथे दुसरं कोणीही नाहीये. मग जा आता. राघवराव, जा आता, जा. राघवराव, ही बॅग कोणाची आहे? तुला एकदा जा सांगितलेलं कळत नाही का? काय ग पवित्रा? अहो, रमा तिच्या मैत्रिणीकडे पोहोचलीच नाही अजून. आणि ती फोन पण उचलत नाही माझा. तू मैत्रिणीकडे कशी पोहोचणार? कारण ती इथे पोहोचली आहे. काय? पण असं कसं झालं? पवित्रा, काय झालंय? हा, अशी अचानक ओरडलीस का तू? काय झालंय? फोन ठेवते. हा, फोन ठेवते. काही प्रॉब्लेम झालाय का? नाही, म्हणजे प्रॉब्लेम झाला असता पण तो नाही झाला. म्हणजे ती ट्रेननी गेली ना, तर तिची ट्रेन मिस होणार होती, पण ती त्या ट्रेनमध्ये चढली, त्यामुळे आता ती ओके. ट्रेन नाही ओके, पण आता so middle class, ridiculous. अशी टेन्स का दिसते? काही लपवत तर नाही ना माझ्यापासून? या अश्विनीला उत्तर न देता हकलवलं मी. पण खरंच ही बॅग इथे कशी आली? कोणाची बॅग आहे? खरंच कोणी आहे का? रमा, तू इथे? सा नि सा नि दा पा, सा नि सा नि दा पा, सा नि सा नि
एक घुस घरात असताना दुसरं कोण घुसणार आणखी? काय आजी? मी म्हटलं तुझे कान वाजत असतील, आम्ही तर काही कोणाचा आवाज ऐकला नाही. हो मीही नाही ऐकलंय. नाही नाही मलाही कोणाच्या तरी ओरडण्याचा आवाज आला. हो ना? अगं मीही इथेच आहे आणि माधव पण इथेच आहे. आता घरचा करता पुरुष आहे की नाही हा, आम्ही दोघांनी नाही ऐकलं, तुम्ही कुठून ऐकणार? काय माधव? हो म्हणजे नाही म्हणजे अरे हो का नाही? मी नाही ऐकलं पण अश्विनी उगाचच कशाला म्हणेल ना असं. करेक्ट बाबा, अगदी करेक्ट बोलताय तुम्ही. हो मगाशी तर राघवरावांच्या खोलीमध्ये मी चक्क फोनची रिंग ऐकली आणि ती अचानक कटही झाली. म्हणजे राघवरावांच्या खोलीमध्ये कोणीतरी घुसले. मी सांगते तुम्हाला, चोर आहे घरात, चोर आहे. बाबा गजाननांनी वाड्याची चौकशी केली होती ना? नाही म्हणजे कोणाची सावली बिवली तर नाही असायचा, नाही तर भूताटकीचा प्रकार. नाही नाही तो ना आधी पूजा करून घे. हो मी उद्याच्या उद्याच पूजेचं बघतो. दादा आजी काय बोलताय तुम्ही? असं काही भूतभीत नसतं. आणि भूत काय मोबाईल घेऊन फिरतं का? हा मग अश्विनी म्हणते तसं कोणीतरी माणूस घुसलाय घरात. आपण बघूयात. पण राघवच्या खोलीमध्ये इथे रात्री कसं कोणी असेल? आहे हे नक्की. मी राघवरावांच्या खोलीमध्ये बाईचा आवाज ऐकलाय. बाई मग तर शक्यच नाही. अरे पण आपण इथे कशाला वाद घालतोय? हा अश्विनी आणि पूजाला जर का संशय आहे ना, तर मग राघवच्या रूम मध्ये जाऊन बघूया ना आपण. चला बघूया. चला चला चला. अरे देवा, आता रमाला कुठे आणि कसं लपवायचं? निदान तिच्या कानावर तरी घालायला पाहिजे. तू लप, सगळे खोलीत येतात. कार्तिकीय पूजा नको नको, काहीतरी भलत असेल तर घडेल. नसतं धाष्ट करू नका, अंगाची येईल. आजी अगं तू कधीपासून असा विचार करायला लागलीस? हो ना मामा, चला आपण बघूया. चला. मी तुमच्यापेक्षा 4 पावसाळे जास्त बघितलेत म्हणून म्हणते, थांबा नका जाऊ. अहो आजी काही नाही होतो. काय होत नाही कसा? मग भूत भूत म्हणून कशाला ओरडत होतास? अहो ते हिनं तोंडाला काहीतरी फासलं होतं. ते मी फेसपॅक लावला होता. बाबा केली ना तयारी? मग चला चला. काय बघायचं ते बघा. अगं पडशी. काय झालं? काय कुठे अश्विनी? हा अश्विनी हे काय ग? काय शोधतेस? काय आजी मगाशी मी खोलीतून बाहेर आले ना, तेव्हा इथे एक बॅग होती. म्हणजे खोलीमध्ये नक्कीच कोणीतरी आलं होतं. बघा ना, आता ती बॅग सुद्धा गायब आहे. बॅग गायब झाली म्हणजे काय म्हणायचंय तुला? अश्विनी अश्विनी काय झालंय तुला? अगं ही खोली राघवाची आहे की नाही? हा म्हणजे ती बॅग सुद्धा राघवाचीच असेल की नाही? आपण अजून घर लावतोय, ठेवली असेल त्याने कुठेतरी. आणि अश्विनी, एका बॅगेवरून तू ठरवलंस की इथे कोणीतरी येऊन गेलं म्हणून? नाही नाही, ते आवाज. नाहीतरी या दोघांना बराचा कावळा करायची सवयच झाली. आणि आता तर काय यांच्या हाती आयतं कोलीत मिळालेलं आहे. म्हणजे काय काय म्हणायचंय काय तुला कार्तिकेय? आम्ही म्हणजे काय माख म्हणजे ते आपले पूर्वज ते आहोत का? ते आहोत
बाबा बाबा अहो जे महत्वाचं आहे ना ते बोला ना. हे जशी बॅग होती ना तसेच इथे राघवराव सुद्धा होते आणि आता राघवराव सुद्धा गायब आहेत. अहो ते इथेच होते, मी बोलले होते त्यांच्याशी, त्या सांगते तुम्हाला. माधवा बघ रे बाबा, अरे बुद्धी आणि वेळ इतर गोष्टीत खर्च करण्यापेक्षा जरा मुलीकडे लक्ष दे. अरे तिच्या डोक्यात परिणाम व्हायचा. मग आजपासून आपल्या राघवाच्या नावाचा धोशा लावलाय. आपण सगळे काय इथे थांबलो एवढ्या रात्रीचे? चला आपण जाऊया. हो आई खरंच उशीर झालाय, उद्या लवकरही उठायचंय, अजून स्वयंपाक घरही लावून व्हायचंय. चला. आणि तुझं रे काय माधवा? म्हणजे लेकीवरच्या आंधळ्या विश्वासापोटी तू पण इथे बसून पाहरा करणार आहेस का? तुलाही गजाननाला सकाळी फोन करून रिपोर्ट करायचा असेल, मग काहीतरी सनसनाटी वगैरे पाहिजे ना, ब्रेकिंग न्यूज वगैरे. बरं तू आणि तुझी लेक दोघ जण पाहरा करत बसा इथे. ए चला आपण जाऊया, आपण कशाला वेळ घालला त्यांच्या मागे. चला. हो चला चला चला, उगाच उशीर झालाय. चल जी तू. राम 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 म्हणतो तुझा निभाव लागेल. परमेश्वरा माधवा, अरे काय विचार करून या पोरीला जन्माला घातलंस रे? डॉक्टरकडे घेऊन जा चांगल्या आणि डोक्यात तिचा इलाज करून दे. म्हणजे बघा ना, मी तिला राम 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 म्हणायला सांगितलं तर तिला आपली रमात दिसते तिकडे तिकडे. चला आपण जाऊया. चल बाबा 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 अगं चल तू चल. अब खोया तो कहता न कोई. रमा, मनावर दगड ठेवून तुला म्हणालो होतो की आपण भेटायला नको, पण मला तुझी इतकी आठवण येत होती ना की तुला त्याची कल्पनाही नाही. आज मी जगातला सगळ्यात खुश माणूस आहे. नाही, सगळ्यात जास्त खुशच मी आहे. पण तरी रमा, आपल्याला संयम ठेवायलाच हवा. संयम? व्हॉट इज संयम? व्हॉट इज संयम ह्या एका धोरणावर जगतेस तू. हा, काही नाही, मला इतकंच म्हणायचं आहे की आपल्याला आता एकमेकांशिवाय राहण्याची सवय. राघव, राघव, मी तुझ्याशिवाय राहण्याचा विचार सुद्धा करू शकत नाही. रमा, अगं पण मी आबांना वचन दिलंय, त्यांच्या गैरहजेरीत त्यांच्या मनाविरुद्ध एकही गोष्ट करणार नाही. आणि रमा, तुला भेटणं ही त्यांच्या मनाविरुद्ध सगळ्यात मोठी गोष्ट आहे. तुझ्यावर असलेलं प्रेम आणि आबांसाठीचा असलेला आदर या दोन गोष्टींमध्ये ना कात्रीत सापडलोय मी. आणि आई वडिलांच्या वर कोणीच नसतं हे ना मी नाकारू शकतो ना तू. मला माफ कर रमा, मला आबांना दिलेलं वचन पाळायलाच हवं. राघव, आपण अंकल गुरुजींचं वचन नाहीच मोडतो. फर्स्ट ऑफ ऑल अंकल गुरुजींनी सांगितलंय की मी घराचा उंबरठा ओलांडून घरात नाही यायचंय, पण मी तर खिडकीतून घरात आले. आणि सेकंड, तू मला भेटायचं नाही असं सांगितलंय त्यांनी, पण मी तर तुला भेटू शकते. सो आयडियली आपण त्यांचं वचन मोडत नाही. सो रमा, ह्या सगळ्या पळवाटा झाल्या ग. हे असे मार्ग आपल्याला किती दिवस मदत करणार आहे? आता मदत करतात, मग बस एवढं एनफ आहे माझ्यासाठी. राघव प्लीज. आणि ह्याला पळवाट नाही,
सोल्युशन म्हणतात. राघव, त्यांना दिलेलं वचन आपण मोडायचंय नाही आणि मला तुला भेटता पण आहे. हे मॅनेज करण्यासाठी हे बेस्ट सोल्युशन शोधलं मी. राघव, आपल्याला हे मॅनेज करावंच लागणार. मी नाही राहू शकत रे तुझ्याशिवाय. आय नो की तूही माझ्याशिवाय नाही राहू शकत. आता भेटलो ना आपण. सॉरी, भेटलीस ना आता तू मला. मग चल, तुला घरी सोडतो मी. चल. ए हॅलो, इतक्या रात्री खिडकीतून उडी मारून मी काही घरी जाण्यासाठी आले? अजिबात नाही. मी तुझ्यासोबत पुढचे काही दिवस राहणार आहे, ते सुद्धा आपल्या घरी. काय?